डॉक्टर कपिल झिरपे, रुबेल क्लिनिक इथे न्यूरोट्रॉमा युनिट ICUचा डायरेक्टर म्हणून गेले 20 वर्षापासून कार्यरत आहे. ह्युमन बॉडी ही अत्यंत कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये 1+1 म्हणजे 2 कधीच नसतं. 1+1 म्हणजे 5 पण असू शकतं, 10 पण असू शकतं, 0 पण असू शकतं. कारण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव असतात. जरी एका अवयवाचा वर परिणाम झाला तरी तो दुसऱ्या अवयवांवर करू शकतो किंवा तो एकाच वेळेला 4-5 अवयव पण करू शकतो. ह्या कॉम्प्लेक्सिटीमुळं कुठला पेशंट कधी डिटेरियोरेट होईल किंवा कुठला पेशंट किती प्रमाणात डिटेरियोरेट होईल हे सांगणं इव्हन डॉक्टरांना पण अशक्य असतं. आम्ही डॉक्टर आम्हाला मिळालेल्या शास्त्रोक्त नॉलेज किंवा अनुभवातनं आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न असतो. पण जर सर्व परिस्थिती बघितली तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे कम्युनिकेशन. माझ्या गेल्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला असे खूप कमी अनुभव आलेत की जिथं नातेवाईक ॲग्रेसिव्ह झालेले आहेत किंवा नातेवाईक अंगावर धावून येतो म्हणतात किंवा नातेवाईक आर्ग्यू करतात. हा, नातेवाईक आर्ग्यू करतात, नातेवाईक प्रश्न विचारतात, नातेवाईक त्रास देतात, पण त्याचं पण एक लिमिट पाहिजे. जर तो नातेवाईक अंगावर येत असेल, डॉक्टरांना इजा करणार असेल किंवा हॉस्पिटलची तोडफोड करणार असेल तर ह्यातून दोघांचं नुकसान आहे. ह्यातून डॉक्टरांचं पण नुकसान आहे, ह्यातून रिलेटिव्हचं पण नुकसान आहे, ह्यातून पेशंटचं पण नुकसान आहे. कारण शेवटी प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते. जर डॉक्टर एक भयामुळे जर काम करायला घाबरायला लागले तर त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो. मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो, अगदी सोपं. जर संध्याकाळच्या वेळेला, संध्याकाळी समजा 8-9 नंतर जर एखादा तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की माझ्या छातीत दुखतंय आणि मी ज्यावेळेला बघतो आणि माझ्या अनुभवानुसार माझ्या लक्षात येतो की कदाचित हे मस्क्युलर पेन असेल किंवा हा स्नायूंचा कुठं तर झालेला स्टेज असेल, मी त्याला पेन किलर देतो, त्याला सर्व ॲडवाइस करतो, त्याला सांगतो की तुला काही लागलं तर मला फोन कर आणि मी त्याला पाठवतो ॲडमिट न करता. 100 मधल्या 99 केसेस असे जाऊ शकतात. पण दुर्दैवाने एखादा पेशंट, असाच एखादा यंग मुलगा, त्याला जर समजा तो मायल्ड माझं जजमेंट होतं क्लिनिकल, पण त्याला हार्ट अटॅक असू शकेल किंवा त्याला दुसरं काही रक्तवाहिन्यांचा आजार निघाला आणि तो त्याच्या जीवाला धोका झाला किंवा तो दगावला, तर ते मला ऍक्सेप्ट करणार आहेत का? मग ते माझ्यावर विश्वास ठेवतील का? ते माझ्या अनुभवावर विश्वास ठेवतील का? आणि म्हणतील का की नाही डॉक्टर तुम्ही व्यवस्थित बघितलं, कदाचित ही रेअर घटना असेल. अलीकडे तर रिसेंटली छोट्या मोठ्या शहरांमध्ये इव्हन सिनियर 60 वर्ष प्रॅक्टिस केलेल्या डॉक्टरांवर पण हल्ले होतात. ह्याला कुठल्याच कारणाने एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. त्यामुळं हे डॉक्टरांवर होणारे हल्ले किंवा त्यांच्याबाबत असणारा अविश्वास हा डॉक्टरांबरोबर समाजाला सुद्धा हानिकारक आहे. मी तर म्हणेल की ह्यामध्ये दोघांनी एक पावलं पुढे यायला पाहिजे, दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. मी माझ्या सर्व ज्युनियर डॉक्टरांना सांगतो की तुम्ही जे करता ते नातेवाईकांशी बोला, नातेवाईकांना समजावून सांगा. नातेवाईकांना काय कॉम्प्लेक्सिटी आहे ती जर एक्सप्लेन नाही केली तर ते तुम्हाला समजावून नाही घेणार. दुर्दैवाने आमच्या मेडिकल ट्रेनिंगमध्ये कम्युनिकेशन किंवा हाऊ टू कम्युनिकेट विथ द रिलेटिव्ह, नातेवाईकांशी किंवा पेशंटशी संवाद कसा साधायला पाहिजे ह्याबद्दल अत्यंत कमी प्रमाणात किंवा तोकडं नॉलेज दिलं जातं. काळाची गरज अशी आहे की आपण कम्युनिकेशन ह्या फील्डवरच जास्त जर काम केलं, आपण जर प्रत्येक गोष्ट त्यांना व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितली आणि त्यांचा जर विश्वास संपादन केला तर मला खात्री आहे की ते इन्सिडेन्सेस खूप कमी येतील. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आपण प्रत्येक गोष्टींना डॉक्टरांना रिस्पॉन्सिबल ठरवतो. पेरिफेरीमध्ये किंवा खेडेगावामध्ये किंवा रिमोट प्लेसेसमध्ये किती लोकांनी जाऊन बघितले की तिथे फॅसिलिटीज काय. जरी तो डॉक्टर हुशार असेल, जरी तो डॉक्टर अनुभवी असेल, पण त्याला लागणारी शस्त्र किंवा त्याला लागणारे औषधं जर तिथं अवेलेबलच नसतील तर तो तर काय करणार आहे. मी ज्याला रुबेल सारख्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये काम करतो, माझ्याकडे टीम असते, माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्टिव्ह स्टाफ असतात. पेरिफेरीला ह्या गोष्टी नसतात आणि रात्री 12 वाजता येऊन तो मॉब किंवा ती गर्दी असं अपेक्षित करतात की त्या डॉक्टरांनी इमिजिएटली उपचार करून त्याचा जीव वाचवायला पाहिजे. आणि त्यांनी जर प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न केला की माझ्याकडे फॅसिलिटी नाही आहे, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जा, तरी त्याला डॉक्टरांवर हल्ला होतो. तर ह्याच्यामध्ये हा कम्युनिकेशन ह्याचबरोबर आपल्या भारतातली किंवा आपल्या देशातली जी हेल्थ सिस्टीम आहे ती पण साऊंड करणं जरुरी आहे. ह्याच्यामध्ये ऑफकोर्स सर्वांचं काम आहे, गव्हर्नमेंटचं आहे, डॉक्टरांचं आहे, हेल्थकेअर सिस्टीम आहे, इव्हन समाजाचं पण आहे. ह्या जर गोष्टींवर आपण काम केलं तर यातले खूप सारे इन्सिडेन्सेस कमी होऊ शकतात. आणि मला खात्री आहे की कम्युनिकेशन सारख्या अत्यंत साध्या आणि सोप्या संवादांमुळे आपण हे हल्ले निश्चित कमी करू शकतो. माझी सर्व लोकांना हीच विनंती आहे की प्रत्येक डॉक्टर, मला खात्री आहे प्रत्येक डॉक्टर हा त्याचा पेशंटचा जीव वाचवण्यासाठीच प्रयत्न करतो.
घरात त्याच्या पलीकडे दुसरं काही इंटेन्शन नसतं. काही थोड्या इन्सिडन्सेस किंवा चुकीच्या घटना ज्या पेपरमधून येतात त्यावरून सगळेच डॉक्टर डिसऑनेस्ट आहेत किंवा सगळेच डॉक्टर अशा प्रकारे काम करतात किंवा सगळेच डॉक्टर पैशासाठी काम करतात, हे अत्यंत चुकीचं आहे. आपण जर एकमेकांवर विश्वास ठेवला, हा ट्रस्ट जर पुढे नेला, तर दोघांच्या फायद्यानुसार आपण चांगल्या वातावरणात काम करू शकतो. डॉक्टर जितक्या शांतपणे, जितक्या चांगल्या वातावरणात काम करतात तेवढे रिझल्ट ते चांगले देऊ शकतात. हे जर सगळ्यांनी समजून घेतलं तर ह्या सगळ्यात निश्चित सर्वांना फायदा होईल. नमस्कार, मी डॉक्टर सुभाल दीक्षित. मी इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन पुणे ब्रांचचा अध्यक्ष आहे आणि नॅशनल इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचा मी सचिव आहे, जनरल सेक्रेटरी आहे. आय बीन प्रॅक्टिसिंग क्रिटिकल केअर इन पुणे फ्रॉम द लास्ट 18 years. 1998 पासून मी प्रॅक्टिस करत आहे. क्रिटिकल केअर ही फील्ड हे अत्यंत आता नवीन इव्हॉल्व झालेलं आहे आणि क्रिटिकल केअरचे स्पेशलिस्ट हे इंटेन्सिव्ह केअरमध्ये अत्यंत स्पेशलायझेशन ट्रेनिंग घेऊन हे डॉक्टर्स तयार झालेले असतात. MD मेडिसिन किंवा MD चेस्ट किंवा MD ॲनेस्थेशिया हे केल्यानंतर, ह्याचं सगळं शिक्षण झाल्यानंतर ते स्पेशालिटी केअर करून इंटेन्सिव्ह केअरमध्ये ते स्पेशलाइज ट्रेनिंग घेऊनच हे डॉक्टर्स इंटेन्सिव्ह केअर किंवा इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करत असतात. इंटेन्सिव्ह केअर हे हॉस्पिटलचं एक हृदय असतं आणि इंटेन्सिव्ह केअर हॉस्पिटलमध्ये असलेले सर्व क्रिटिकल पेशंट्स, म्हणजे जे पेशंट्सना तीक्ष्ण निरीक्षण लागत असतं किंवा क्लोज इंटेन्सिव्ह केअर मॉनिटरिंग लागत असतं, ज्या पेशंट्सचं ब्लड प्रेशर कमी झालेलं असतं, ज्या पेशंट्सला खूप विषबाधा झालेली असते, पॉयझनिंगचे पेशंट्स, मॅसिव्ह हार्ट अटॅकचे पेशंट्स, मॅसिव्ह स्ट्रोकचे पेशंट्स, ब्लड ट्रॉमा ज्याला झालेला असतो, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स किंवा असॉल्टचे पेशंट्स, असे सगळे पेशंट्स हे इंटेन्सिव्ह केअरमध्ये ॲडमिट केले जातात आणि इंटेन्सिव्ह केअरचा डॉक्टर या किंवा इंटेन्सिव्हिस्ट हा पेशंट्स बघत असतो. इंटेन्सिव्हिस्ट हा एकटा पेशंट्स इंटेन्सिव्ह केअरमध्ये बघत नसतो. इंटेन्सिव्ह केअरमध्ये हे टीम ऑफ डॉक्टर्स असतात. हे टीम ऑफ डॉक्टर्स प्रत्येक रोटेशन ड्युटीला बघत राहतात. त्यांच्याबरोबर डायटिशियन्स असतात, फिजिओथेरपिस्ट असतात आणि मोस्ट इम्पॉर्टंटली क्रिटिकल केअरच्या सगळ्या नर्सेस असतात की जे अत्यंत इंटेन्सिव्ह केअरमध्ये आणि क्रिटिकल केअरमध्ये त्यांनी स्पेशालिटी ट्रेनिंग डॉक्टरांसारखंच घेतलेलं असतं. इंटेन्सिव्ह केअरमध्ये ॲडमिट केलं याचा अर्थ पेशंट्सना नुसतं खर्चिक बिल किंवा हॉस्पिटलमधनं पैसे उकळण्यासाठी मुळीच केलं जात नाही. इंटेन्सिव्ह केअरमध्ये तीक्ष्ण निरीक्षण, कंटिन्युअस स्ट्रिक्ट विजिलन्सनी आणि ट्रेन डॉक्टर्स आणि ट्रेन नर्सेसच्या विजिलन्स खाली ते पेशंट्स 24 तास असतात. मल्टिपल टेस्ट या पेशंट्समध्ये केल्या जातात, कारण इन्फेक्शन्स जेव्हा होतं तेव्हा मल्टिपल इन्फेक्शन्समुळे शरीरामधले वेगळे अवयव अफेक्ट होऊ शकतात. पेशंट्स ड्राउझी होऊ शकतो, लिव्हर अफेक्ट होऊ शकतं, किडनी फेलियर होऊ शकतात, इन्फेक्शन्समुळे WBC काउंट्स वाढू शकतात, रक्त साकळण्याची क्रिया पण अफेक्ट होऊ शकते. अशा सगळ्या घडामोडी विषबाधा रक्तामध्ये पसरून होत असतात. त्या कारणास्तव डॉक्टरांना मल्टिपल टेस्ट वारंवार इंटेन्सिव्ह केअरमध्ये करण्याची आवश्यकता पडू शकते. जगभर तुम्ही इंटेन्सिव्ह केअर जरी घेतले तरी जगभराची इंटरनॅशनल मॉर्टॅलिटी ही साधारणपणे 15% ते 16% आहे. याचा अर्थ की कुठलाही पेशंट 100तले 15 पेशंट्स इंटेन्सिव्ह केअरमध्ये दगावतात. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पेशंट्स ॲडमिट होत असतात याच्यामध्ये पेशंट्स दगावला की रिलेटिव्हजना वाटत असतं की डॉक्टरांनी काहीतरी चुका केलेल्या आहेत. कुठलाही डॉक्टर चुका करत नसतो. डॉक्टर हा, तुम्ही जेव्हा डॉक्टरवरती विश्वासाने त्याच्या अंडर पेशंट ॲडमिट करता, डॉक्टर हा कुटुंबाच्या वतीने मेडिकल डिसिजन्स इन द बेस्ट ऑफ इंटरेस्ट ऑफ पेशंटच्या हितचिंतासाठी तो डिसिजन्स कुटुंबासाठी घेत असतो. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरवरती पूर्णपणे विश्वास पाहिजे. तुमचा तो डॉक्टरशी तुमचा रॅपो चांगला पाहिजे. डॉक्टरांशी सुद्धा तुम्ही स्वतः रिलेटिव्हनी सुद्धा आणि जबाबदार माणसांनी आणि जबाबदार रिलेटिव्हनी भेटायला पाहिजे. नुसतं 4 रिलेटिव्ह नुसते भेटायला आले ते डॉक्टरांना भेटून जातात आणि नंतर जवळचे नातेवाईक येऊन नंतर म्हणतात की आम्हाला काहीच पेशंट्सच्या बद्दल कल्पना नाहीये. हे चुकीचं आहे. डॉक्टरांचं पहिल्या म्हणजे इंटेन्सिव्ह केअरमधल्या डॉक्टरांचा हॉस्पिटलच्या बिलाशी काहीही संबंध नसतो. इफेक्टिव्हली जर तुम्ही बिल घेतलं तर इंटेन्सिव्ह केअरचं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथे व्हेंटिलेटर्स असतात, सिरिंज पंप्स असतात, तिथे कंटिन्युअस ऑक्सिजन चालू असतो, मॉनिटर्स चालू असतात, तिथे डायटिशियन्स तुम्हाला बघत असतात, फिजिओथेरपिस्ट बघत असतात, वारंवार इव्हॅल्युएशन्स तुम्हाला म्हणल्यानुसार मल्टिपल चाचण्या केल्या जातात. या सगळ्याचे इव्हॅल्युएशन्स हॉस्पिटलच्या बिलामध्ये लागले जातात. डॉक्टरांचा चार्ज हा त्यातला अगदी मिनिस्क्युअर राहतो. एका
8% ते 10%च फक्त हॉस्पिटल बिल हा त्या डॉक्टरचा युजल मॅक्सिमम चार्ज राहतो. बाकीचं सगळं हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर, पेशंटला वापरणारे सगळे इक्विपमेंट्स यांचं सगळं रेंटलच्या हिशोबाने हॉस्पिटल चार्ज करत असतं. हे सर्वांनाच तसं केलं जातं. असं काही एखाद्या माणसाला ॲडमिट करून त्याच्यातनं पैसे उकळण्यासाठी असं मुळीच केलं जात नाही, कारण ते इक्विपमेंट त्या पेशंट्सला वापरायची गरज आहे. सिरिंज पंप्स आपल्याला फायदेशीर पडतात, कारण त्या एक्झॅक्टली कुठल्या डोसमध्ये किती औषधं द्यायची हे आपल्याला मायन्युटेस्ट लेवलला टायट्रेशन करण्यामध्ये सिरिंज पंप्स मदत करत असतात. व्हेंटिलेटरमधनं ऑक्सिजन जातो आणि त्यातनं पूर्ण आर्टिफिशियल रेस्पिरेशन पेशंट्सला दिलं जातं आणि व्हेंटिलेटरवर पेशंट ठेवला याचा अर्थ टर्मिनल स्टेज आहे असं नाही आहे. पेशंट्स व्हेंटिलेटरवर ठेवून सुद्धा बरा होऊ शकतो. किडनी फेल झाली तर डायलिसिस करायला लागतं आणि डायलिसिस करून पेशंट्स बरे होऊ शकतात. वारंवार पेशंट्सचे ब्रेन सर्जरीनंतर स्कॅन सुद्धा केलं जातं. ह्याचं कारण मेंदूची सूज कशी कमी होतीये, कसं ब्लिडिंग कमी झालंय हे आपल्याला स्कॅन्स केल्याशिवाय समजणार नाहीये. म्हणून वारंवार आपल्याला हे चेकिंग करण्याची गरज असते किंवा वारंवार मल्टिपल अवयव अफेक्ट होत असतात, त्यावेळेला मल्टिपल स्पेशलिस्ट पेशंट्स बघत जातात आणि हे बघण्याची कधी कधी आवश्यकता पडत राहते. हो, मॅसिव्ह हार्ट अटॅकचे पेशंट्स काही जणांमध्ये लेफ्ट मेन किंवा असे मेजर अटॅक झालेले असतात. असे तुम्ही ऐकता की छातीत दुखलं, एकदम पेशंट कोलॅप्सच झाला. अशा पेशंट्सना युजली लेफ्ट मेन किंवा असे मेजर वेसल्स हार्टच्या ब्लॉक झालेले असू शकतात. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की त्या पेशंट्सला कदाचित डायबिटीस पण असू शकतो, स्मोकिंगचे इफेक्ट्स असू शकतात, ब्लड प्रेशरचे इफेक्ट्स असू शकतात आणि त्या कारणास्तव सडन स्पाझम्स होऊन असे पेशंट्स कोलॅप्स होऊ शकतात. हा काय डॉक्टरांमुळे कोलॅप्स झालेला नसतो. त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक नंतर पेशंट्स हे दगावू शकतात आणि त्याचा अर्थ लगेच डॉक्टर वाईट आहे किंवा डॉक्टरांवरती राग काढावा म्हणून डॉक्टरांवरती मारहाण करावी, हॉस्पिटलची तोडफोड करावी किंवा जाळपोळ करावी, हे करणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ह्याच्यामधनं आपणही समजून घ्यायला पाहिजे की त्याच इंटेन्सिव्ह केअरमध्ये भरपूर बाकीच्या लोकांचे जीव वाचलेले आहेत आणि इंटरनॅशनल तुम्हाला सांगितल्यानुसार 100 पेशंट्समध्ये 10 रुग्ण ते 15 रुग्ण दगावू शकतात. याचा अर्थ ते इंटेन्सिव्ह केअर किंवा हॉस्पिटल वाईट आहे असं मुळीच नाहीये. हे जे गीत आता प्रदर्शित होते, चुकलं जरा डॉक्टर होऊन, हे सर्वांनी जरूर पाहावे, सर्वांनी जरूर ऐकावे की जेणेकरून ह्यातून जो आपल्याला सगळ्यांना संदेश द्यायचा आहे तो मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचावा हाच उद्देश आहे. तेव्हा या खिन्न मनास वाटत चुकलंच जरा डॉक्टर हो, चुकलंच जरा डॉक्टर हो, चुकलंच जरा डॉक्टर हो.